आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाईच्या धार्मिक पर्यटनाला नवा वेग. 2 देवस्थानांना ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाचा मार्ग मोकळा. मांढरदेव, काळूबाई व धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी मंत्रालयात हालचाल. मंत्री जयकुमार गोरे यांचे तातडीचे निर्देश. वाई तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 महत्त्वाच्या देवस्थानांच्या विकासाचा मुद्दा आता मंत्रालय पातळीवर गतिमान झाला आहे. मांढरदेव येथील काळूबाई देवस्थान तसेच धोम येथील नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान यांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून यास शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अधिकृतरित्या मागणी मांडण्यात आली. वाई, खंडाळा, महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी ही मागणी पुढे रेटली. कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील धार्मिक व सांस्कृतिक केंद्राचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास संबंधित देवस्थानांच्या परिसरात रस्ते, पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येणार असून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तत्वतः मान्यता दर्शवली असून ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून मिळालेला हा हिरवा कंदील वाई तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. दरम्यान या बैठकीवेळी मांढरदेव पठारावरील ग्रामस्थ विजय मांढरे, जगन्नाथ मांढरे, एकनाथ मांढरे, अमित मांढरे, संतोष मांढरे, कार्तिक मांढरे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. या निर्णयामुळे वाई तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.